नमस्कार मित्रांनो, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण SPPU मधील जो 4th इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2019 पॅटर्नचा सब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड मॉडेलिंग अँड डिझाइन. तर या सब्जेक्टबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या सब्जेक्टमध्ये कोणकोणते IMP टॉपिक तुम्हाला करायचे आहेत आणि त्यावरती विचारले गेलेले कोणकोणते क्वेश्चन्स तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत, ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर ज्यांचा पण ऑब्जेक्ट ओरिएंटेड मॉडेल अँड डिझाइनचा पेपर असेल त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर युनिट नंबर 3 पासून आपण चालू करणार आहेत आणि प्रत्येक युनिटचे मी जे टॉपिक्स आहेत ते 3 पार्टमध्ये डिवाइड केलेले आहेत, हायेस्ट, मीडियम आणि लिस्टमध्ये. तर हायेस्ट टॉपिक तुम्हाला सगळ्यात आधी करायचे, त्यानंतर मीडियम आणि त्यानंतर लिस्ट टॉपिक करायचे. तर सगळ्यात पहिले आपण युनिट नंबर 3 म्हणजेच ॲडव्हान्स स्टेट मॉडेलिंग अँड इंटरॅक्शन मॉडेलिंग याबद्दल बघणार आहोत. तर याच्यामध्ये हायेस्ट टॉपिक तुम्हाला कोणकोणते करायचे, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक येतो यूज केस डायग्राम. तर याच्यामध्ये यूज केसेस, ॲक्टर्स, सिस्टीम बाउंड्री, रिलेशनशिप, इन्क्लूड आणि एक्सटेंड, जनरलायझेशन असे हे सगळे सब टॉपिक आहेत जे तुम्हाला कव्हर करायचे आहेत. तर याच्यावरती सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारला जातो या युनिटमधून. तर हे काही क्वेश्चन्स आहेत त्याच्यावरती विचारले गेलेले आहेत जे रिपीट झालेले आहेत PYQमध्ये. तर 2 किंवा 3 वेळा हे रिपीट झालेले आहेत. त्यानंतर सेकंड पॉइंट येतो आपला ॲक्टिव्हिटी डायग्राम्स. तर याच्यामध्ये पण डायग्राम्स वगैरे, ॲक्टिव्हिटीज, ब्रांचेस, कॉन्करंट ॲक्टिव्हिटीज कोणकोणत्या आहेत, त्यानंतर सिम्बॉल आणि नोटेशन असे जे आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. तर हे त्याच्यावरती विचारले गेलेले काही क्वेश्चन्स आहेत ज्या तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत. तर ATM वगैरे आहे ना, याच्यावरती सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारले जातात रिपीटेड. तिसरा टॉपिक येतो सिक्वेन्स डायग्राम्स. तर यामध्ये पण कंपोनेंट विचारले जातात, त्यानंतर ऑब्जेक्ट, लाईफ लाईन्स आणि मेसेजेस, ॲक्टिव्हेशन बार्स आणि ड्रॉइंग सिक्वेन्स डायग्राम्स. तर असे हे जे टॉपिक्स आहे याच्यावरती सगळ्यात जास्त क्वेश्चन्स वेगवेगळे विचारले जातात या टॉपिकवरती. तर हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे. चौथा टॉपिक येतो आपला स्टेट डायग्राम्स. तर याच्यामध्ये पण इव्हेंट, स्टेट, ट्रान्झिशन्स याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. तर हे असे सब टॉपिक आहेत आणि त्याच्यावरती विचारले गेलेले रिपीटेड क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत. हे झाले हायेस्ट. त्यानंतर येतात मीडियम टॉपिक कोणकोणते करायचे. तर मीडियम आणि लिस्ट टॉपिक हे कमी आहेत, तुम्हाला हा हायेस्ट टॉपिक करायला खूप थोडासा वेळ लागेल पण होऊन जाईल. तर मीडियममध्ये सगळ्यात पहिला येतो यूज केस रिलेशनशिप. तर याच्यामध्ये इन्क्लूड, एक्सटेंड रिलेशनशिप काय असतं आणि त्याचा यूज केस सिनॅरिओ काय असतो हे विचारलं जातं क्वेश्चन्समध्ये. तर हे पण तुम्हाला करायचं आहे. सेकंड टॉपिक येतो आपला रिलेशन ऑफ क्लास अँड स्टेट मॉडेल्स. तर याच्यावरती पण 2 वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्यानंतर कंपॅरिझन बिटवीन डायग्राम्स. तर याच्यामध्ये हे कंपॅरिझन आहे सिक्वेन्स आणि ॲक्टिव्हिटीचं, ज्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. त्यानंतर लिस्ट टॉपिक येतात ज्याच्यावर कधी क्वेश्चन विचारला नाहीये. तर याच्यामध्ये हे काही टॉपिक्स आहेत जे तुम्ही तुम्हाला जर टाइम असेल तर तुम्ही हे अटेम्प्ट करू शकता, प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर युनिट नंबर 4 येतो. तर युनिट नंबर 4 आहे आपला ॲप्लिकेशन ॲनालिसिस अँड सिस्टीम डिझाइन. तर याच्यामध्ये हायेस्ट टॉपिक कोणकोणते आहेत जे तुम्हाला सगळ्यात आधी कव्हर करायचे आहेत. तर सगळ्यात पहिला येतो आर्किटेक्चरल स्टाईल्स. तर याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ स्टाईल्स आहेत आर्किटेक्चरलच्या ज्या तुम्हाला एक्सप्लेन करायच्या आहेत. त्यानंतर ATM आर्किटेक्चर डायग्राम एक्सप्लेन करायला विचारतात. तर हा सब्जेक्ट पूर्ण थेअरीचा आहे आणि आर्किटेक्चर वगैरे डायग्राम्सवरती डिपेंड आहे. तर तुम्हाला सगळं हे अटेम्प्ट करायचं आहे. त्यानंतर हे काही क्वेश्चन्स विचारले आहेत या पॉईंटवरती. तर हे रिपीटेड क्वेश्चन आहेत जे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत. त्याच्यामध्ये ब्रेकिंग सिस्टीम इनटू सब सिस्टीम्स. तर असा हे टॉपिक आहे ज्याच्यावरती सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारले जातात. तर 2 किंवा 3 वेळा विचारलेले आहेत. त्यानंतर सॉफ्टवेअर कंट्रोल स्ट्रॅटेजी आणि एक्सटर्नल कंट्रोल असे हे टॉपिक आहेत. याच्यामध्ये हे काही सब टॉपिक आहेत. बॅच ट्रान्सफॉर्मेशन, त्यानंतर कंटिन्युअस ट्रान्सफॉर्मेशन, इंटरॅक्टिव्ह इंटरफेस, डायनॅमिक सिम्युलेशन, रिअल टाइम सिस्टीम, ट्रान्झॅक्शन मॅनेजर. तर हे काही सब टॉपिक आहेत ज्याच्यावरती स्पेसिफिक क्वेश्चन्स विचारले जातात. तर हे 2-2 वेळा असे क्वेश्चन रिपीट झालेले आहेत या टॉपिकवरती. तर हे तुम्हाला सगळ्यात पहिले अटेम्प्ट करायचे आहेत. चौथा पॉईंट येतो ग्लोबल रिसोर्स हँडलिंग. तर याच्यावरती पण 4 वेळा क्वेश्चन्स विचारला आहे म्हणून हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर येतो डाटा स्टोरेज मॅनेजमेंट. तर याच्यावरती पण 2 वेळा क्वेश्चन विचारला आहे म्हणून हा पण तुम्ही एकदा बघून घ्या. त्यानंतर येतो रियूज प्लॅन. याच्यामध्ये 3 सब टॉपिक आहेत, लायब्ररी, फ्रेमवर्क आणि पॅटर्न. तर याच्यावरती पण क्वेश्चन विचारला आहे 2-3 वेळा. त्यानंतर या युनिटमध्ये मीडियम टॉपिक कोणकोणते आहेत जे तुम्हाला कव्हर करायचे आहेत. त्यामध्ये कंपोनेंट डायग्राम येते,
त्याच्यामध्ये त्याचे कंपोनेंट्स विचारतात, देअर रिलेशनशिप्स विचारतात. तर असे हे 2 वेळा विचारला गेला आहे. सेकंड टॉपिक येतो डिप्लॉयमेंट डायग्राम. तर याच्यावरती पण काही सब टॉपिक आहेत, नोड, असोसिएशन, डिपेंडन्सी आणि त्याची डायग्राम एक्सप्लेन करण्यासाठी विचारतात. तर हे झालं त्याचे क्वेश्चन्स. त्यानंतर सिस्टीम परफॉर्मन्स एस्टिमेशन. तर याच्यावरती पण एक क्वेश्चन विचारला आहे, शॉर्ट नोट एकदा वाचून घ्या. त्यानंतर ॲप्लिकेशन क्लास मॉडेल. तर याच्यावरती पण एक क्वेश्चन विचारला आहे. त्यानंतर लिस्ट टॉपिक आहेत जे कधी विचारले गेलेले नाही आहेत आजपर्यंत. तर हे काही टॉपिक्स आहेत जे तुम्ही टाइम असल्यास करू शकता. युनिट नंबर 5 आहे क्लास डिझाईन, इम्प्लिमेंटेशन, मॉडेलिंग आणि लेगसी सिस्टीम्स. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला डेटा डिक्शनरी हा एक कन्सेप्ट आहे ज्याच्यावरती 3 वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे, तो कव्हर करायचा आहे. त्यानंतर डिझाईन ऑप्टिमायझेशन, तर याच्यावरती पण 2 वेळा क्वेश्चन विचारला आहे. तर हा जो युनिट आहे 5वा, याच्यामध्ये सगळ्यात जास्त कन्सेप्ट आहे म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करावा लागेल या युनिटचा. त्यानंतर तिसरा आहे तो सिनॅरिओ डेफिनेशन. तर याच्यावरती पण 3 वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. चौथा टॉपिक येतो ऍक्टिव्हिटी डायग्राम फ्रॉम यूज केस. तर याच्यावरती पण हा क्वेश्चन विचारला आहे. त्यानंतर येतो सिस्टीम डिझाईन, रिव्हर्स इंजिनिअरिंग आणि स्टेप इन क्लास डिझाईन. तर याच्यावरती पण एक क्वेश्चन विचारला गेला आहे, इथे 2 वेळा रिपीट झालेला आहे. तर असे हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत जे तुम्हाला सगळ्यात आधी कव्हर करायचे आहे. त्यानंतर येतो ऍडजस्टमेंट ऑफ इनहेरिटन्स. तर याच्यावरती पण 2 वेळा क्वेश्चन विचारला आहे. तर त्यानंतर या युनिटमध्ये मीडियम टॉपिक कोणकोणते आहेत, रिफॅक्टरिंग, त्याच्यावरती पण 2 वेळा क्वेश्चन विचारला आहे. तर यामध्ये दुसरा टॉपिक येतो रिफेकेशन, याच्यावरती पण एक्सप्लेन करण्यासाठी क्वेश्चन विचारला आहे. तिसरा टॉपिक येतो फाईन ट्युनिंग. तर याच्यावरती पण 2 कन्सेप्ट आहे ज्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर येतो डिझाईन अल्गोरिदम्स. तर याच्यामध्ये स्टेप्स वगैरे विचारल्या जातात. त्यानंतर इम्प्लिमेंटेशन, मॉडेलिंग स्टेप्स कोणकोणते आहेत ते एक्सप्लेन करण्यासाठी विचारतात. डिपेंडन्सी इन पॅकेज. तर याच्यावरती पण डिफरंट टाईपच्या डिपेंडन्सीज विचारल्या जातात. ॲब्स्ट्रॅक्शन वरती पण क्वेश्चन विचारतात आणि हे 1 वेळा विचारले गेलेले कन्सेप्ट आहे रॅपिंग आणि मेंटेनन्स. त्याच्यानंतर लिस्ट टॉपिक आहेत काही ज्याच्यावरती क्वेश्चन विचारला गेलेला नाही आजपर्यंत, तर ते तुम्ही नंतर करू शकता जेव्हा टाइम असेल तुमच्याकडे. नंबर 6 डिझाईन पॅटर्न्स. तर याच्यामध्ये हायेस्ट टॉपिक कोणकोणते तुम्हाला करायचे आहेत, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले डिझाईन पॅटर्न. तर याच्यावरती डेफिनेशन आणि त्याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन विचारलं जातं. तर हा पण 4 वेळा रिपीट झालेला आहे 4 क्वेश्चन पेपरमध्ये. त्यानंतर येतो टाइप्स कॅटेगरीज ऑफ डिझाईन पॅटर्न्स. तर याच्यामध्ये त्याचे 3 टाइप्स आहेत पॅटर्नचे जे तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी विचारले जातात. तर क्रिएशनल, त्यानंतर स्ट्रक्चरल आणि बिहेवियरल. तर असे हे 3 टाईप आहेत जे तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी विचारले जातात. त्याच्यामध्ये तिसरा पॉईंट येतो एलिमेंट्स आणि पार्ट्स ऑफ डिझाईन पॅटर्न्स. तर याच्यामध्ये पण 4 टॉपिक आहेत जे तुम्हाला करायचे आहेत फिक्स. त्याच्यावरती खूप वेळा क्वेश्चन विचारला गेला आहे. त्यानंतर येतं एंटिटीज इन डिझाईन पॅटर्न. तर डिझाईन पॅटर्नमध्ये कोणकोणत्या एंटिटीज आहेत त्या एक्सप्लेन करण्यासाठी तुम्हाला विचारलं जातं. त्यानंतर येतो स्पेसिफिक डिझाईन पॅटर्न्स. तर याच्यामध्ये पण 1, 2, 3, 4 कन्सेप्ट आहे ज्याच्यावरती अलग अलग क्वेश्चन विचारले जातात. तर हे पण तुम्हाला डिटेलमध्ये करायचे आहेत. त्यानंतर येतो कम्युनिकेशन पॅटर्न्स. तर कम्युनिकेशन पॅटर्न्समध्ये पण 2 येतात सर्व्हर, ते तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी विचारले जातात. तर त्याच्यावरती असे QIQमध्ये क्वेश्चन विचारले गेले. त्यानंतर येतं रिलेशनशिप बिटवीन पॅटर्न्स. तर याच्यामध्ये रिलेशनशिप काय काय आहेत त्याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर मीडियम टॉपिक कोणकोणते आहेत, आयडियम्स आणि त्यानंतर व्ह्यू हँडलर पॅटर्न्स. तर याच्यावरती सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारले जातात. तर त्यानंतर लिस्ट टॉपिक आहे ज्याच्यावरती क्वेश्चन विचारला नाही आजपर्यंत, तर हे तुम्ही नंतर बघू शकता. तर असं हे मी 4ही पण युनिटचं काढलेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथे तुम्हाला PDF नोट्स वगैरे सगळं मिळेल, तर जॉईन करून घ्या. आणि थँक्यू मित्रांनो.